नमस्कार मित्रांनो, सरळ शिक्षक माहिती भाग 5 यामध्ये आता आपण पुढील माहिती बघूया. नंतरचा मुद्दा आहे सब्जेक्ट टॉट. ही माहिती आता आपल्याला भरता येत नाही सध्या, कारण इथे एक प्रॉब्लेम आहे की सब्जेक्ट टॉट हे जे सिलेक्ट करायचं आहे ते काही सिलेक्ट होत नाही, त्यामुळे याला सोडून द्या. त्यानंतरचं ऑप्शन आहे सर्व्हिस हिस्ट्री. इथे सुद्धा एक प्रॉब्लेम आहे की हिस्ट्री ॲड होत नाही, त्यामुळे सध्या ही पण भरता येत नाही. यानंतरचं एक ऑप्शन आहे फिजिकली हँडिकॅप डिटेल्स. तर इथे जे फिजिकली हँडिकॅप आहेत त्यांनीच माहिती भरायची आहे, जे नाहीत त्यांनी हे ओपन सुद्धा करून किंवा सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आहे ट्रेनिंग डिटेल्स. यामध्ये तुम्ही ज्या ज्या ट्रेनिंग केलेल्या आहेत त्यांची माहिती इथे लिहायची आहे. इथे ट्रेनिंगचा प्रकार सिलेक्ट करायचा, म्हणजे ट्रेनिंग होती की कॉन्फरन्स होती वगैरे. त्यानंतर ती कंपल्सरी होती की ऑप्शनल होती, हे कोणी कंडक्ट केली ते. त्यानंतर लेवल कुठल्या लेवलवर होती, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, क्लस्टरवरती. त्यानंतर त्या ट्रेनिंगचा कालावधी कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत होती ते लिहायचं. त्यानंतर टायटल म्हणजे त्या ट्रेनिंगचं नाव लिहायचं, म्हणजे कशाची ट्रेनिंग होती ती. उदाहरणार्थ क्षमता डिस्ट्रिक्ट वगैरे वगैरे जे असेल ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. इथे कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत होतं ते ॲड करायचं आहे. त्यानंतर खाली टायटल म्हणजे त्या ट्रेनिंगचा प्रकार, म्हणजे ट्रेनिंगचे नाव इथे लिहिलेले आहे. इयत्ता तिसरी, थर्ड स्टँडर्ड, तिसरी तुम्ही मराठी पुसल्या, तिसरी सिलेबसची अभ्यासक्रम. त्यानंतर खाली अटेंडंट डिटेल, म्हणजे तुम्ही अटेंड केली होती का, आणि जर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र मिळालं असेल नसेल तो अप्लिकेबलने ते लिहा. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे वर ते ट्रेनिंगचे भरलेली माहिती आलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे जेवढ्या ट्रेनिंग तुम्हाला ॲड करायचे आहे तेवढ्या ट्रेनिंगबद्दल इथे ॲड करू शकता. झालं ट्रेनिंग अटेंडंट डिटेल्स. त्यानंतर UDIC ट्रेनिंग डिटेल्स, म्हणजे शैक्षणिक कालावधीमध्ये तुमच्या शालेय विभागामार्फत वगैरे किती ट्रेनिंग झालेले आहे त्याबद्दलची माहिती इथे लिहायची. म्हणजे किती झाले बघा. ब्लॉक म्हणजे तालुक्या लेवलवर, त्यानंतर केंद्र लेवलवर, त्यानंतर जिल्हा लेवलवर, आणि इतर काही असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर सिनियर ग्रेड म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेली आहे का. त्यानंतरची माहिती भरायला अतिशय सोपी आहे. होप तुम्हाला कळलं असेल. धन्यवाद.